नमस्कार, मी अभिजित खांडकेकर सिटी क्राइम विशेष शृंखलेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। माणसाचं माणूस पण जिथे संपतं तिथे क्रौर्य सुरू होतं आणि माणूस एखाद्या रानटी जनावरापेक्षाही घातक आणि क्रूर बनतो। पण असं का होतं? आजच्या या भागामध्ये एका मुलीला एका गाडीच्या मागे बांधून जनावराला न्यावं त्याप्रमाणे फरफटत नेण्यात येत होतं। हे क्रौर्य कुठून आलं? या मुलीच्या बाबतीत नेमकं असं काय झालं होतं की तिला इतक्या क्रूरपणे वागवण्यात येत होतं? चला पाहूया। बाबा, एकही माणूस आपल्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला तयार नाहीये। माझं ऐका, तुम्ही ना माझं लग्न त्या विनीता बरोबर लावून द्या। तिचे बाबा आपल्याला नक्की मदत करतील, खरंच। अरे कसा भाऊ आहेस रे तू? तुझी सख्खी बहीण लग्नाची अजून घरात बसले आणि तू स्वतःच्या लग्नाची प्लॅनिंग करायला निघालायस? अहो, बिझनेससाठी बोलतोय मी। होणार नाही। आधी लग्न सीमाचंच होणार, मग तुझ्या लग्नाचा विचार करू आपण। आणि मग आपल्या बिझनेसचं काय होणार? म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये भांडवल कोण गुंतवणार? विषय आपण त्या फंड मॅनेजर सुजय मोकाशीला विचारलं तर? मे आय कम इन सर? हेलो विजय, प्लीज कम इन। या बाबा। मिस्टर गवस, प्लीज। इतकी अर्जंट अपॉइंटमेंट मागितली, काही इमर्जन्सी आहे का? येस सर, थोडं बोलायचं होतं। ही माझी बहीण सीमा। आम्ही हिच्या लग्नाचं स्थळ घेऊन आलो होतो आपल्या घरी। मिस्टर विजय, मिस्टर गवस, हे एकदम अचानक, मला थोडा वेळ द्या, मी विचार करून सांगतो। ओके, शुअर सर, नो प्रॉब्लेम, टेक युअर टाईम। चालेल। थँक्यू सो मच सर। हो। काय? मला न विचारता माझ्या लग्नाचं प्रपोजल दिलंच कसं? हे बघ सीमा, आम्ही जे करतोय ना ते तुझ्या भल्यासाठीच करतोय। बाबा, तुम्हाला हे माहित होतं? नाही, माहिती असं नव्हतं। एकदा बोलता बोलता सहज याने विषय काढला होता, तेवढंच। अच्छा, म्हणजे दादा तू आता कंपनीसाठी स्वतःच्या बहिणीला विकायला निघालास? सीमा, तोंड सांभाळून बोल। विजय, मी काय म्हणतो, तर तिची इच्छा नसेल तर आपण उगीच जबरदस्ती करण्यात काही पॉइंट? बाबा, तुम्ही गप्प बसाव। माझं अमितवर प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार। हे कोण अमित? आम्ही तुला कॉलेजमध्ये शिकायला पाठवतो की असली थेरं करायला? हे बघ सीमा, आम्ही जिथे सांगतो ना तिथेच लग्न करायचं, नाहीतर गाठ माझ्याशी आहे। सुजय, मी तुम्हाला माझ्याविषयी सगळं सांगितलं होतं आणि तुम्ही माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली। असं मी कसा तुमच्यावर विश्वास ठेवायचा आणि आपलं लग्न तरी कसं निभावणार आहे? सीमा, मला सगळं कळतंय, पण प्लीज मला थोडा वेळ दे, मी सगळं सॉर्ट आउट करतो। साहेब, माझी मुलगी सकाळपासून गायब झाली, अजून कुठे सापडलेली नाहीये। खूप भीती वाटते साहेब, प्लीज शोधा ना तिला, प्लीज साहेब। शांत व्हा तुम्ही, बसा प्लीज। शांत व्हा जरा। आपण कोण? माझा मुलगाच आहे। बरं, बसा तुम्ही सुद्धा। साहेब सांगा। माझी मुलगी सीमा सकाळी कॉलेजला गेली, ती अजून परतच आलेली नाहीये। आम्ही तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना विचारलं, पण तिचा कुठेच पत्ता लागत नाही। इव्हन तिच्या येण्या जाण्याच्या वाटेवरती सुद्धा चौकशी केली, पण ती कुठेच सापडली नाही। साहेब, मला खूप भीती वाटते साहेब। साहेब, प्लीज तिला लवकर शोधावं साहेब। हे बघा, तुम्ही काळजी करू नका, सापडेल तुमची मुलगी। तुमच्या मुलीचं नाव काय सांगितलं? सीमा, सीमा गवस। सीमा, बरं, तिचं कोणाशी वाद किंवा भांडण झालं होतं का?
नाही तसं काहीच नाही. तिच्या मनाविरुद्ध तुम्ही तिला काही करायला लावलं होतं का? म्हणजे काम, शिक्षण किंवा लग्न? नाही हो, कधीच नाही. हं. तुमचं कोणाशी वाद किंवा भांडण? नाही, असंही काही नाही. ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तिचा फोटो आणि तिचा नंबर द्या आम्हाला. हा हो हो सर. राणे, सर हा तिचा फोटो. बघू. राणे, सीमाचं CDR काढा आणि लास्ट लोकेशन चेक करा तिचं. सर. बरं, सीमा कॉलेजला कशी जायची? बसनी साहेब. कुठला बस स्टॉप? सर, याच बस स्टॉपवरून सीमा रोज बस पकडायची. त्यांना विचारा. ही मुलगी इथून रोज बस पकडते. हिला कधी पाहिलंय का तुम्ही? काही माहिती देऊ शकाल? बरं, तुम्ही इथे रोज काय झालं सर? यांना दाखवा. सर काय झालं हिला? तुम्ही ओळखता येईल? नाही सर, मागाशी स्टॉपवर उभी होती. ही बसने गेली का? नाही सर, काही वेळापूर्वी एक बाईकवाला आला होता. सीमा, अगं तू माझं ऐकणार आहेस की नाही? नाही, वाटेल तेव्हा जायचं, पाहिजे तेव्हा यायचं. मी म्हणजे काय हॉटेल आहे? रिलेशनशिप्स हे कम्युनिकेशन आणि कमिटमेंटवर चालतात, जे तुला कधीच सांभाळता आलं नाही. अगं पण एका चुकीची एवढी मोठी शिक्षा देणार आहेस का तुम्हाला? अमित, माझा हात सोड, नाहीतर मी पोलिसांना फोन करेन. माझ्याशी लग्न केलं नाहीस ना, तो तुला जिवंत सोडणार नाही. कळलं ना? अमित, माझा हात गाडीवर सोड. बस, चाल. अमित, ए! बघून घेईन तुला. आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो पळून गेला सर. मग ती मुलगी बसने गेली का? नाही सर, काही वेळाने कारवाला आला. सर, त्या मुलीला पूर्वी कधीच त्या कारवाल्याबरोबर किंवा बाईकवाल्याबरोबर अगोदर पाहिलीच नव्हती. ठीक आहे. राणे, तिचं नाव आणि नंबर लिहून घ्या. हो सर. काय नाव तुमचं? हा बाईकवाला मुलगा कोण आहे? नाही, माहिती नाही साहेब. सीमाचा कोणी बॉयफ्रेंड होता का? साहेब, सीमा अमित बद्दल एकदा बोलली होती आमच्याशी, पण आमचा त्यांच्या लग्नाला विरोध आहे म्हटल्यानंतर तिने सुजयबरोबर लग्न करायला होकार दिला होता साहेब. आपण तुम्ही तर म्हणाला होतात की तिच्या मनाविरुद्ध तुम्ही तिला काहीच करायला लावलं नव्हतं. नाही साहेब, आम्ही कुठल्याच प्रकारची जबरदस्ती कधीच केलेली नाही तिच्यावरती. पण आम्ही सुजयशी लग्न कर म्हटल्यानंतर ती स्वतःहूनच कबूल झाली होती साहेब. ओके. राणे, या सीमाचा CDR आला की चेक करा, त्यात अमितचा नंबर नक्कीच आपल्याला सापडेल. अमितच्या डिटेल्स काढा आणि हा अमितच आहे का हे चेक करा. सर, हा तर आमचा होणारा जावई आहे सुजय. तुमची सीमा तर सुजय बरोबर गेली. त्या सुजयला कॉल करा जरा. हो सर. स्पीकरवर. हो साहेब. तो प्रोजेक्ट डन झाला ना आपला? हो. जस्ट अ सेकंड. हां अंकल. हॅलो सुजय, सीमा आहे का तुमच्या बरोबर? काय तिचा फोन लागत नाहीये ना? नाही अंकल, आज भेटली होती का तुम्हाला ती? इनफॅक्ट आज मी सीमाशी भेटलोच नाही. बरं ठीक आहे. हा सुजय चक्क खोटं बोलतोय. सीमा त्याच्याबरोबरच आहे.
राणे सर या सुजयच्या डिटेल्स काढा आणि त्याला घेऊन या. सर हे बघा, तुम्ही काळजी करू नका, तुमची सीमा सापडेल तुम्हाला. साहेब लवकर शोधा प्लीज. बघा ते. तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे. मुलगी जिवंत आणि सुखरूप पाहिजे असेल तर 25 लाख रुपये तयार ठेवा. पैसे कुठे आणि कधी द्यायचे ते मी लवकरच कळवतो. आणि हा, पोलिसांना जर सांगितलात तर मुलीचे 25 तुकडे करून घरी पाठवेल. समजलं? सीमा नाहीशी झाल्यामुळे तिच्या वडिलांची अवस्था फारच नाजूक झाली होती. त्यातच ज्या विश्वासानं ते सीमाचा हात सुजयच्या हाती देऊन तिचं लग्न लावून देणार होते, तो सुजय धडधडीतपणे खोटं बोलत होता. पोलिसांनी सुजयची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याचबरोबर अमितचा सुद्धा तपास आणि त्याचीही माहिती मिळवण्याचा पोलिसांनी प्रयत्न सुरू केला. पण पोलिसांना भीती एका वेगळ्याच तिसऱ्या शक्यतेची वाटत होती. सीमाच्या जीवाला धोका असल्यामुळे या केसचं गांभीर्य वाढलं होतं आणि त्यातच एक अशी घटना घडली ज्याने या संपूर्ण केसला एक वेगळीच कलाटणी मिळाली. खोटं बोलतो तू. सीमाला तू भेटला होतास की नाही? हे बघ, आमच्याकडे प्रूफ आहे. सीमाला तू बस स्टॉपवर भेटलास, तिला गाडीत बसवलंस आणि तिला घेऊन गेलास. आणि सीमाच्या वडिलांना सांगतो की तिला भेटला नाहीस म्हणून. लग्न ठरलं ना सीमा बरोबर आणि अफेअर किमया बरोबर करतोस. काय केलं सीमा बरोबर? बोल, कुठे आहे ती? बोल, कुठे आहे? सर आय एम रिअली सॉरी सर. माझी चूक झाली. मला सीमाच्या वडिलांशी खोटं बोलायला नको होतं सर. पण सर माझा नाईलाज होता. किमया बाजूलाच होती म्हणून मला खोटं बोलावं लागलं सर. मग मी मान्य करतो सर, मी सीमाला बस स्टॉपवर भेटलो आणि मग मला तिथनं एका कॅफेमध्ये घेऊन गेलो. सीमा, आधी मला वाटलं होतं की माझं किम्यावर प्रेम आहे, पण आता हळूहळू लक्षात येत आहे की हे फक्त अट्रॅक्शन आहे, प्रेम नाही. आणि एकदा आपलं लग्न झालं की हे अट्रॅक्शन हळूहळू कमी होईल. नाही कमी झालं तर मी काय बायको म्हणून तुमची ही बाहेरची अट्रॅक्शन कमी होण्याची वाट बघायची का? हे असं लग्न मला अजिबात मान्य नाही. सीमा ऐक, सीमा सीमा सर, सीमा माझ्यावर नाराज होऊन निघून गेली. तू सीमा बरोबर लग्न करणार आहेस हे किमयाला माहित होतं? नाही सर, अजून सांगितलं नव्हतं. बघा ते. हा सीमाचा सीडीआर. सीमा गायब झाली त्याआधी किमयाने तिला कॉल केला होता. 2 मिनिटं त्यांचं बोलणं झालं होतं. या किमयानेच तिला गायब नाही ना केलं? नाही सर. सर किमयाचं असं करणं शक्यच नाही आहे सर. हे बघ, तू काहीतरी लपवतोयस. नाही सर, मी खरंच काही लपवत नाही सर. प्लीज बिलीव्ह मी. राणे सर याने सीमा बरोबर काय केलंय जोपर्यंत हा सांगत नाही तोपर्यंत याला इथेच ठेवा. सर सर नाही सर सर सर, बस तिकडे. सर 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 किमया, येस. सीमाला ओळखता? हो. सीमा गायब झाली. व्हॉट? ती कुठे गेली असेल तुम्हाला काय माहिती? नाही, ते मला कसं माहीत असणार? कारण सीमा गायब झाली त्या दिवशी तुमचं आणि सीमाचं फोनवर बोलणं झालं होतं. काय बोलला होता? मी तिला सांगितलं, अमित जसा तिचा बॉयफ्रेंड होता तसा सुजय आता माझा बॉयफ्रेंड आहे. आणि उद्या त्याचं लग्न झाल्यावरती मला त्याच्यात फारसा काही इंटरेस्ट राहणार नाही. माझ्या ऑफिसमध्ये खूप सारे बॉयज आहेत, त्यातलं कोणीही माझ्यासोबत आरामात मैत्री कर. मग सीमा काय म्हणाली? आय थिंक शी वॉज शॉक. पण आमच्या हायफाय सोसायटीमध्ये अशा रिलेशनशिपला फारसं काही महत्त्व नसतं. बिझनेस इज मोर इम्पॉर्टंट टू अस. बरं, सीमा घर सोडून बाहेर कुठे जाणार आहे याबद्दल काय बोलली? नाही. ठीक आहे. या केसचा तपास पूर्ण होईपर्यंत तुम्ही हे शहर सोडून कुठेही जाऊ नका. ओके. सर, कॅफेच्या बाहेरचं सीसीटीव्ही फुटेज मिळालंय. बघू. राणे, हा बाईकवाला मुलगा तोच आहे ना जो सीमा बरोबर आपल्याला बस स्टॉपवर दिसला होता? सेम कपडे, सेम बाईक. सर, हा अमितच आहे. सर, मी सीमाचा कॉल रेकॉर्ड चेक केला.
1 महिन्यांपूर्वी हे दोघे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, अचानक कॉन्टॅक्ट बंद झाला. म्हणजे सीमा गायब होण्याच्या मागे याचाच हात आहे. उचला याला. सर सर सीमाचे SMS रिट्रीव्ह केले. सर सीमाने शेवटचा SMS रागिणीला केला होता. काय मेसेज होता? त्याला सांग माझ्या आयुष्यात पुन्हा इंटरफेअर करू नको, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील. इंटरफेअर? या सीमाला कोणापासून त्रास असेल? तर हा जो कोणी आहे तो सीमा आणि रागिणी दोघींच्याही कॉन्टॅक्टमधला असणार. राईट. राणे, या दोघींचाही CDR काढा. कॉमन कॉन्टॅक्टमध्ये कोण आहे ते चेक करा आणि रागिणीचा ॲड्रेस मिळवा. जसजसा वेळ वाढत चाललाय तसतसा सीमाच्या जीवाला धोका वाढत चाललाय. सर रागिणी गोरेंना भेटायचंय. अहो रागिणीला जरा बोलवता का? ती बाहेर गेलीये. कुठे? विचार. हे बघा, तुम्ही काहीतरी लपवताय. खरं खरं सांगा, रागिणी कुठे आहे? मॅटर काय? हे बघा, काही एक मॅटर नाही आहे. ती बाहेर गेली आहे आणि तिचा फोन बंद आहे. काय काम होतं तिच्याकडे? ती आली की तिला सांगा तिची मैत्रीण सीमा गायब झाली आहे. त्याच संदर्भात तिच्याशी बोलायचं होतं. ठीक आहे. राणे सर या रागिणीचे आई वडील आपल्यापासून नक्कीच काहीतरी लपवतात. काहीतरी गडबड दिसते. बघा रे, यांच्यावर जरा नीट लक्ष ठेवा. सर हॅलो सर. आणि सर, याच्या खिशातून हे ID कार्ड सापडले. रमेश, कदाचित हा इथे एकटाच राहत असावा. राणे, सगळ्यात आधी सीमा गायब झाली. त्यानंतर सीमाने जिला मेसेज करून धमकावलं ती रागिणी, ती गायब झाली. आणि आता हा रमेश, त्याचं मर्डर झालंय. केस फारच कॉम्प्लिकेटेड होत चालली आहे. एक काम करा, फॉरेन्सिक टीमला बोलून या चाकूवर फिंगरप्रिंट सापडतात का बघा आणि पंचनामा करून बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. सर
कुठे आहे रागिणी? सीमाला ओळखता? राणे सर, हा खंडणी वसूल करणाऱ्याचा फोटो आहे, याला ओळखता का? नाही साहेब. ही बॅग तुमचीच आहे ना? याच्या डेड बॉडी जवळ आम्हाला सापडली. आता खरं खरं सांगा, रागिणी कुठे आहे? साहेब, रागिणीचं किडनॅपिंग झालंय. किडनॅपरने आणि आम्हाला धमकी दिली होती की जर आम्ही पोलिसांना कळवलं तर ते तिला मारून टाकतील. साहेब माझ्या मुलीला वाचवा प्लीज साहेब. ठीक आहे, रागिणी कुठून आणि कशी गायब झाली? काल ती सकाळपासून घरीच नाही आली साहेब. मग सर, सर आम्हीच सापडले. अमित, सीमा बरोबर तू बस स्टॉपवर मिसबिहेव केलंस. त्यानंतर कॅफेत तिच्यावर नजर ठेवून होतास. ती कॅफेतून बाहेर आली, तिच्या मागे गेलास, नंतर ती गायब झाली. बोल, सीमा कुठे? मला खरंच माहिती नाही साहेब. रागिणीला ओळखतो? हो सर. सीमाने रागिणीला एक मेसेज केला होता. त्याला सांग की माझ्या आयुष्यात इंटरफेअर करू नकोस, याचे परिणाम वाईट होतील. आता मला सांग, सीमाला कोणापासून त्रास होत होता? मला काहीच माहिती नाही सर, खरं सांगतो. याला ओळखतोस? नाही साहेब. सीमा आणि रागिणी गायब झालेत, एकाचा खून झालाय. केसचं गांभीर्य कळतंय तुला? बोल, नाहीतर मर्डर आणि किडनॅपिंगच्या केसमध्ये तुला 8 टाकेन. नाही साहेब, हे बघा, माझ्यावर केस वगैरे नका टाकून. मी सगळं खरं सांगतो साहेब, सगळं खरं सांगतो. माझं आणि सीमाचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम होतं आणि आम्ही लग्न पण करणार होतो. पण मला अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळाली आणि घरचे म्हणाले की सीमाला विसर, नाही तर आम्ही तुला अमेरिकेत पाठवणार नाही. मी विचार केला शिक्षण महत्त्वाचं म्हणून मी सीमाला न सांगता अमेरिकेत निघून गेलो. नंतर लक्षात आलं की हा अभ्यास काय आपल्याला झेपवणार नाही आहे, म्हणून मी 1 महिन्यातच परत आलो. परत आल्यावर बघतो तर काय, सीमा एका दुसऱ्याच मुलाबरोबर लग्न करण्याचा प्लॅन करत होती. मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, मी तिला भेटण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने काहीच ऐकलं नाही साहेब. एक दिवस सीमा त्या सुजयबरोबर कॅफेमध्ये गेली होती. मी सुद्धा तिच्या मागेच बसलो होतो त्या कॅफेमध्ये. तिथून ती निघाली आणि मी सुद्धा तिच्या मागे गेलो. त्यानंतर ती एका वेगळ्याच मुलाच्या कारमध्ये बसली. मी विचार केला आता सीमाला चेस करण्यात काहीच अर्थ नाही, म्हणून मी तिथून निघून गेलो. राणे सर, याचे फिंगरप्रिंट्स घ्या आणि रमेशचा खून झाला त्या चाकूवर सापडलेल्या फिंगरप्रिंट्स बरोबर मॅच करून बघा. सर. काय? ठीक आहे, मी ताबडतोब पोहोचतो. सर, जंगलात एका मुलीची डेड बॉडी सापडली. चला. सर, चेहरा पूर्ण जाळून डिस्ट्रॉय करण्यात आलाय. त्या आजूबाजूला हिची पर्स, बॅग किंवा मोबाईल दिसत नाही. ओळख कशी काय पटणार? सीमा आणि रागिणी दोघींच्याही फॅमिलीला बॉडी आयडेंटिफिकेशनसाठी बोलवून घ्या आणि कन्फर्म करण्यासाठी DNA टेस्ट सुद्धा करा. या बॉडीचे फिंगरप्रिंट्स घ्या आणि रमेशचा ज्या चाकूने खून झाला होता त्या चाकूवर असलेल्या फिंगरप्रिंट्स बरोबर मॅच करून बघा. सर. बघा ते आसपास काही सापडतं का बघा. सर. बघा ते हे तिचे कपडे आणि घड्याळ आणि कानातले आहेत आणि अंगठी सुद्धा आहे. तुमच्या मुलीचीच आहे का? नाही सर, ही माझी मुलगी रागिणी नाही सर. साहेब, रागिणीच असं काही होण्याआधी तिला शोधून काढा साहेब. एक तर पैसे तर गेलेच,
निदान मुलगी तरी हाती लागू द्यावं. हेच तुम्ही आधी सांगितलं असतं ना, तर आम्ही रागिणीला शोधून काढलं असतं. सॉरी सर. ठीक आहे, घ्या तुम्ही. राणे, सीमाचे बाबा आणि भाऊ त्यांना बोलव ना. शिंदे मॅडम, बघा ते. हे तिचे कपडे, घड्याळ आणि रिंग तुमच्या मुलीचेच आहेत. राणे सर, DNA सॅम्पल घेऊन टॅली करा. सीमाच्या खुनामुळे तपासाची दशा आणि दिशाच बदलली. सीमाला शोधून सुरक्षितपणे तिच्या घरी पोहोचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न अपुरा पडल्यामुळे पोलीस आता अधिकच द्वेषानं सीमाच्या मारेकऱ्यांचा शोध घ्यायला लागले. रागिणीचं अपहरण, खंडणी वसुली, सीमा आणि रमेशचा खून या सगळ्या वेगवेगळ्या केसेस आहेत की एका मोठ्या प्लॅनिंगचा भाग आहेत याचा शोध पोलीस घेत होते. सीमा आणि रमेश यांचा मारेकरी एकच होता की दोघेही वेगवेगळे होते, की यामागे अजून काही मोठं भयानक रहस्य दडलंय? चला पाहूया. यस राणे. सर, डेड बॉडीचे आणि अमितचे फिंगरप्रिंट्स ज्या चाकूने रमेशचा खून झाला होता त्या चाकूवरच्या फिंगरप्रिंटशी मॅच होत नाहीयेत. ओके. सर, या रिपोर्टनुसार त्या व्यक्तीला खूप टॉर्चर करण्यात आलं असावं, कारण डेड बॉडीवरती बऱ्याच खरचटलेल्या जखमा आहेत. ओके. कदाचित तिला जमिनीवरून खेचत नेलं असणार. सर, चेहऱ्यावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं आणि त्यात तिचा मृत्यू झाला. आणि रमेशच्या पोटामध्ये जो चाकू खुपसला होता त्यामध्ये एक्सेसिव्ह ब्लड लॉस झाला आणि मग त्याचा मृत्यू झाला. राणे, ही सीमा आणि रागिणी दोघी मैत्रिणी होत्या. त्या दोघी गायब झाल्या. रागिणीला सोडवण्यासाठी खंडणी वसूल करण्यात आली, पण सीमाला तसा फोन गेलेला नाही. खंडणी वसूल करणारा रमेश, त्याचा खून झाला. नंतर आपल्याला अजून एक डेड बॉडी सापडली. आता उरली रागिणी. तिच्या जीवाला सुद्धा धोका आहे. बरं, तिच्या डिटेल्स काढायला सांगितले होत्या. काय झालं? सर, या रागिणीचं एका संदीप नावाच्या मुलाबरोबर अफेअर सुरू आहे. तिच्या कॉल रेकॉर्डमध्ये एका नर्सिंग होमचा नंबर मिळाला होता. मी तिथून माहिती मिळवली, ही रागिणी 3 महिन्याची प्रेग्नेंट आहे. काय? हो सर. आणि त्या संदीपचा नंबर मी सर्व्हिलन्सवर टाकलाय. हा त्याचा फोटो. तर हेच लोकेशन दाखवते. चला. कॉलिंग. हॅलो. हॅलो. संदीप. राणे, पकडा तिला. संदीप, बघा ते. संदीप, रागिणी, तुमच्याकडे 25 लाख रुपये कुठून आले? नाही. तुम्हा दोघांचेही कॉल रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. रागिणी, रमेश सतत तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये होता. तुझ्या मोबाईलवरून जेव्हा खंडणीसाठी फोन केला गेला त्यावेळी तुझा फोन रमेशच्या घरी लोकेट झालाय. याचा अर्थ तू रमेशच्या घरी होतीस. तुला सोडवण्यासाठी तुझ्या वडिलांनी 25 लाख रुपये दिले. ते घेऊन रमेश तुझ्याकडे आला, त्यानंतर त्याचा खून झाला.
का मारलंस रमेशला? नाही सर, मी 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 नाही मारलं. 3 महिन्याची प्रेग्नंट आहेस ना तू? हा? एवढं शॉक होण्याची काही गरज नाही आहे. तुझी हिस्ट्री आहे आमच्याकडे. तुझ्या प्रेग्नन्सीचा, रमेशच्या खुनाचा आणि खंडणीचा काय संबंध आहे? सर, माझं संदीपवर खूप प्रेम आहे. आम्हाला एकमेकांसोबत लग्न पण करायचंय, पण संदीप वेगळ्या जातीचा असल्या कारणाने माझे मम्मी पप्पा आम्हाला परमिशन देत नाहीये. म्हणून मी एक प्लॅन केला. आमचा कॉलेजमधला मित्र रमेश, त्याचं माझ्यावर क्रश होतं, म्हणून मी त्याच्यासोबत प्रेमाचं खोटं नाटक केलं. त्याला कॉन्फिडन्समध्ये घेतलं आणि हा सगळा किडनॅपिंगचा ड्रामा केला. पप्पांनी मला सोडवण्यासाठी 25 लाख रुपये दिले. रमेश पैसे घेऊन आला आणि त्यानंतर मी आणि संदीपने त्याचा खून केला. काही दिवसांनी आम्ही शहर सुद्धा सोडणार होतो, पण आम्ही आलो आणि तुम्हाला पकडलं. तुला याच्याबरोबरच लग्न करायचं होतं, मग रमेशला मारण्याची गरज काय होती? सीमाला ओळख? तुला मेसेज केला होता ना तिने? हो, सीमाचा एक्स बॉयफ्रेंड अमित परत तिच्या मागे लागला होता. आम्ही कॉमन फ्रेंड्स आहोत म्हणून तिने मला मेसेज केला की त्याला सांग माझ्या लाईफमध्ये इंटरफिअर करू नकोस. सीमाचा खून झालाय. काय? तुझा हा स्वतःलाच किडनॅप करायचा प्लॅन तिला माहित होता? नाही. मगाशी तू जो मेसेज सांगितलास ना, त्याच्या 3 दिवस आधी तिने आणखीन एक मेसेज तुला केला होता. बघा ते. तू जे काय करतेस ते बरोबर नाहीये. अजूनही वेळ गेलेला नाहीये. आत्ताच थांब. नंतर पश्चाताप करून काही एक उपयोग नाहीये. हे कोणाबद्दल बोलत होती ती? रमेशच्या खुनाच्या प्लॅनबद्दलच ना? म्हणजे खंडणीचे पैसे मिळाल्यानंतर तू रमेशचा खून करणार आहेस हे कोणाला कळू नये म्हणून तू आधी सीमाला मारलंस. नाही सर, मी सीमाला नाही मारलं खरंच. सीमाच्या कॅफेमधून गायब झाली त्या दिवशी त्या ठिकाणी तुझा मोबाईल लोकेट झाला. संदीपचं घर त्या कॅफेजवळच आहे. बेबी म्हणून माझा नंबर तिथे लोकेट झाला असेल. तुला कसं कळलं की सीमा त्याच कॅफेमध्ये आहे? सर, मला अमितने सांगितलेलं. अमितला सीमाचा राग आला. तुझ्या प्लॅनमध्ये सीमा आड येत होती म्हणून तू आणि अमितने मिळून सीमाला मारून टाकलं. नाही सर, आम्ही नाही मारला सीमाला. खरं ट्रस्ट मी. मग संदीप तू मदत केलीस का? नाही. तुम्ही असे नाही बोलला. बघा शिंदे, तुम्ही तुमच्या पद्धतीने विचारा. सर, आम्ही काय नाही केलं. सीमा बाहेर पडली. सर हे बघा, मागे मागे ही कार गेली. राणे, या कारचा नंबर घ्या आणि कोणाची आहे ती शोधून काढा. सर सर सुनसान जागी जी डेड बॉडी सापडली होती तिचा DNA केतन बरोबर म्हणजे सीमाच्या वडिलांबरोबर मॅच झालाय. आणि कॅफेच्या बाहेर जी गाडी सीमाच्या मागे मागे गेली होती ती त्या किमयाची आहे. किमया? हो सर, तीच किमया जिचं सुजय बरोबर अफेअर सुरू आहे. बोलून घ्या तिला. सर मला इथे का आणलंय? सांगतो. सीमा कॅफेतून बाहेर पडली त्यानंतर तू तिचा पाठलाग केलास तुझ्या कारने. तुझ्या कारमध्ये सीमाचे ब्लड ट्रेसेस सापडलेत. हे बघा, तुम्ही काय बोलता मला काही एक कळत नाहीये. बघा ऑफिसर, मी तुम्हाला सांग. आणखीन एक प्रूफ. नाव सांग तुझं. हितेन. किमयाकडे काय काम करतो? मॅडमच्या कंपनीत ड्रायव्हर आहे. सीमा ज्या ठिकाणावरून गायब झाली आणि ज्या ठिकाणी तिची डेड बॉडी सापडली तिथे तुम्हा दोघांचेही मोबाईल लोकेट झालेले आहेत. हे बघ, खरं खरं काय ते सांगून टाक. कायदा तुझ्या बाजूने असेल. बोल. सॉरी मॅडम, मला माफ करा. साहेब, सीमाचं लग्न सुजय सरांच्या बरोबर ठरलं होतं. किमिया मॅडमना सुजय सर फक्त स्वतःसाठी हवे होते. सीमाचा काटा काढण्यासाठी
त्यासाठी त्यांनी मला भरपूर पैसे पण दिले. आणि मग आम्ही साहेब, किमिया मॅडमना सीमावर एवढा राग होता, त्यांनी दिवसभर तिला फार्म हाऊसमध्ये बांधून ठेवलं आणि रात्री एका सुनसान जागेवरती गाडीला बांधून फरफटत नेलं. साहेब, मी खरंच सांगतोय, किमिया मॅडमनी स्वतःच सीमाला मारलं, तिच्या चेहऱ्यावरती पेट्रोल टाकून जाळून दिलं. साहेब, मी फक्त मदत केली. साहेब, बसा आता आयुष्यभर जेलमध्ये. प्रेम माणसाच्या मनातलं क्रौर्य कमी करतं आणि त्याला चांगला माणूस बनवतं. पण प्रेमाच्या नावाखाली जर सुख ओरबाडून घेत जगायची स्वार्थी वृत्ती असेल तर माणूस अधिकच क्रूर होतो आणि गुन्ह्याच्या या दलदलीमध्ये फसत जातो. किमया आणि रागिणीच्या बाबतीत बहुधा हे असंच झालं होतं आणि याचा परिणाम म्हणून दोघींनाही आपलं उर्वरित आयुष्य जेलमध्ये घालवावं लागणार होतं. सिटी क्राईम विशेष शृंखलेमध्ये मी अभिजित खांडकेकर आज तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह एका नवीन भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.